आपण प्रभाग क्रमांक 7 ते 6 सर्व उमेदवार यांना विनंती करतो. 6 चे 7 चे माननीय बावनकुळे साहेब यांचा सत्कार करणार आहे. भारत माता की जय, भारत माता की बाबा चला पुढे हमारे परम आदरणीय अध्यक्ष, हम सबके चाहते समाज के अतिथि जी हमारे बावनकुळे साहब, जानवे साहब, कैलाश सेठ जी गोरंट्या, सभी को नमन करते हुए महानगर पालिका सार्वजनिक 2025 के लिए हमारे महत्वपूर्ण मंत्री माननीय चंद्रशेखर जी महाराज साहब का आगमन या सर्वांना विनंती की थोडा खुर्च्या अशा आहे घुड़सवार मैदान जंग में वो बच्चा क्या गिरे तो घुटनों के बल चले. आपल्या सर्वांच्या वतीनं समोरून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष आपले महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मंत्री पवनरावजी लोणीकर, आमदार संतोष पाटील दानवे, माजी आमदार कैलासजी गोरंट्या, राहुलजी लोणीकर, मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना 15 तारखेला जालना महापालिकेची पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये 16 प्रभागातून 65 उमेदवार भारतीय जनता पार्टीने उभे केले. मित्रांनो, आपलं सांगू इच्छितो की या महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता राहिली, शिवसेनेची सत्ता राहिली, राष्ट्रवादीची सत्ता राहिली, परंतु भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये ही महापालिका किंवा नगरपालिका एकदाही आली नाही. तेव्हा आम्ही आपल्या सगळ्यांच्या भरोश्यावर पहिल्यांदा या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व उमेदवार उभे केलेले. 15 तारखेला आमच्या सर्व उमेदवारांचं कबळ यांनी त्यांचं बटन दाबून आमच्या उमेदवाराला निवडून द्यावं आणि महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात यावी. आपल्या माहिती की राज्यामध्ये 2014 ला सत्तांतर झालं, राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या राज्याच्या विकासाची चक्र फुगली आणि आतापर्यंत 14 पासून तर आतापर्यंत राज्यात, देशात आणि जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं केली. परंतु हे करत असताना आपण जालन्याचं चित्र डोळ्यापुढे ठेवलं, नागरिकांच्या समस्या काय याचा अभ्यास केला, या पद्धतीप्रमाणे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी सत्तांतर झालं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस विरोधी पक्षाचे देवेंद्रजी फडणवीस होते, त्यांना या ठिकाणी आणलं आणि आपण जालन्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोर्चा काढला. जालन्याच्या जनतेला प्रचंड प्रतिसाद आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपला 1 रुपया सुद्धा दिला नाही. पण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना आठवण करून दिली की आपण मोर्चा काढला पाण्यासाठी, आज आपण सत्तेत आहे, या जालना शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पैसा दिला पाहिजे. 90 कोटी रुपये या राज्याला, राज्य मुख्यमंत्र्याने आपला जालना जिल्ह्यासाठी दिले. जालना जिल्ह्याला पाणी का मिळत नाही?
तर पैठणच्या धरणावरून आणलेलं पाणी आहे, पण तो त्या ठिकाणी फिल्टर ज्या क्षमतेनं बसवायला पाहिजे होता त्या काळात तो बसवला गेला नाही. आणि या 90 कोटी मधून आम्ही तो फिल्टर प्लॅन बसवतो. घाणीवाडीचं निजाम काळाचा धरण आहे, त्या ठिकाणी बाय ग्रॅव्हिटी पाणी येतं, पाईपलाईन केली आहे, परंतु पाईपलाईन लिकेज आहे. त्या 90 कोटी रुपयामधून संपूर्ण पाईपलाईन बदलतो, संपूर्ण फिल्टर प्लॅन बदलतो, संपूर्ण मोटरी बदलून फक्त पाणी घाणेवाडीचं आणि सारी यंत्रणा आपण नवीन करून आपण त्या ठिकाणी जालन्याला पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये पाणी पुरवणार ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. किंवा पाणी नाही, वीज असेल, रस्ते असतील, हे जालन्यासारखं शहर, या शहराला जोपर्यंत मोठ्या शहराला चारी बाजून जोडल्या जाणार नाही तोपर्यंत जालन्याचा विकास होणार नाही. आज आपण जालन्यातून तुम्ही सोलापूरला जा, सिमेंटचा रस्ता आहे, जालन्याहून मुंबईला जा, सिमेंटचा रस्ता आहे, जालन्याहून नागपूरला जा, सिमेंटचा रस्ता आहे, जालन्याहून तुम्ही जळगावला जा, सिमेंटचा रस्ता आहे, तुम्ही जालन्यावरून बुलढाण्याला जा, सिमेंटचा रस्ता आहे. ही जालना शहर चारी बाजूना रस्त्याने चांगली कनेक्टिव्हिटी केल्यामुळं या जालन्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढली, 200 कोटी रुपयाचा आपण रेल्वे ट्रेन बांधतोय, 7106 कोटी रुपयाचा जालना जळगाव रेल्वे, आणि त्याशिवाय आपण दुहेरीकरण करण्यासाठी 3000 कोटी रुपये दिले, 100 कोटी रुपयाची पिटलाईन केली, असे विविध प्रकारचे विकास कामे या जालन्यामध्ये झाले. आणि मधल्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर या जालन्याला मेडिकल कॉलेज नव्हतं, आपण मेडिकल कॉलेज आणलं, आपण ICT कॉलेज आणलं, आपण ड्रायपोर्ट आणला, अशी विविध प्रकारचे कामं केले. पण गेल्या 2 वर्षात या जालन्या जिल्ह्याला 2 लाख रुपये सुद्धा आताचे खासदार आम्ही घेतले नाही. हा आरोप मी परवा त्यांच्यावर केला. त्यांना परवा पत्रकारांनी प्रश्न विचारला की रावसाहेब दानवेंनी तुम्हाला आव्हान केलं की आम्ही 10 कामं सांगतो, तुम्ही 2 कामं सांगा. तेव्हा त्यांनी पत्रकाराला उत्तर काय दिलं की दानवे साहेबाला 35 वर्ष झाले, मला 35 वर्ष होऊ द्या, मग दानवे साहेबांचं मी चॅलेंज स्वीकारतो. मी आज दुसरा चॅलेंज करतो त्यांना. 16 मागचा 35 वर्षाचा कालावधी आजपासून आपण ग्रह करू. पुढच्या वर्षात तुम्ही जालना जिल्ह्यासाठी काय देणार आहे ते तुम्ही ठरवून घ्या आणि माझ्यावर जबाबदारी टाका. मी खासदार नाही, आमदार नाही, मी काय केलं पाहिजे पुढच्या वर्षभरात हे दोघं आपण ठरवून घेऊ. मी तुमचं चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. जालन्याचं कल्याण काय झालं तुम्हाला माहित, आता तुमचं कसं झालं तुम्हाला माहित, बहुत बरं चाललंय, पण हा कल्याण जालन्याचं कल्याण करू शकत नाही. त्यांनी माझा चॅलेंज स्वीकारा. 1 वर्ष तुम्हाला, 1 वर्ष मला, या जालन्यात एका ठिकाणी बसा आणि त्यांना सांगा या जालन्याच्या 4 समस्या आहेत, मी एका वर्षात सोडवतो. मी आमदार नाही, खासदार नाही, मी सांगतो या 4 समस्या मी या जालन्याच्या सोडवतो. हे माझं कल्याण काळाला आव्हान आहे आणि मगच जालन्यात प्रचाराला यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मेन भाषण होतं ना ते. माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवेजी, बबनराव लोणीकरजी, संतोष दानवेजी, कैलास गोरखेजी, राहुल लोणीकरजी, अक्षय गोरखेजी, संजयराव जाधव, शोभनराव पेंढारकर, विजय कामळ, राजेशजी राऊत, सुनीलजी खरे, मनोहरजी सिंगारे, बद्रीभाऊ पटाळे, रामेश्वर भातरंगे, बाबूराव भवार, सह्याद्री मजरे, सरदार साळवे, सिद्धेश्वर हाजमे, विश्वनाथ क्षीरसागर, नागेशजी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी, मी आपली सर्वप्रथम क्षमा मागतो. एवढ्या उन्हात आपल्याला बसावं लागतं आहे, त्यामुळं मी आपली सर्वांची क्षमा मागतो. खर तर 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपले सुनील खरे, पार्वतीताई देशमाने, स्नेहलता कामत आणि राजेशभाऊ राऊत यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. बंधू भगिनींनो, 15 तारखेची निवडणूक ही सुनील खरेच्या नशिबाची नाही आहे. 15 तारखेची निवडणूक पार्वतीबाई देशपांडेच्या नशिबाची नाही आहे. 15 तारखेची निवडणूक स्नेहलता कामतच्या नशिबाची नाही आहे. 15 तारखेची निवडणूक ही राजेश राऊतच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक आमच्या व्यासपीठावरच्या कुठल्याही नेत्याच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं सरकार, केंद्रातलं सरकार, या सरकारच्या माध्यमातून गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या 18 पगड जाती, 12 गुंठेदार ओबीसी समाज, 353 जातीचा ओबीसी समाज, मराठा समाज, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या विकासाच्या 55 योजना ज्या मोदीजीच्या सरकारकडनं महानगरपालिकेला येतात, या महानगरपालिकेला आलेल्या योजना या भागामध्ये आणण्याकरता, या प्रभागामध्ये आणण्याकरता या चारही उमेदवारांची निवड आहे. एवढंच नाही, माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या 48 योजना ज्या जालन्यामध्ये येणार आहे, त्यामध्ये अंध, अपंग, निराधार, निराश्रित, विधवा, घटस्फोटित या सर्व समाजाकरता येणाऱ्या आपल्या सरकारच्या योजना, या देवेंद्र फडणवीस सरकारच्या 48 योजना आपल्या जालन्यामध्ये येणार आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या पालकमंत्री यांच्या माध्यमातून आपल्या जालना शहराला ज्या 22 योजना आहेत, त्या 22 योजना या ठिकाणी येणार आहेत. या चारही नगरसेवक निवडून आल्यावर 124 योजनांच्या माध्यमातून जालना शहराच्या विकासाचा एक नवीन पर्व चालू होणार आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला, देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला, आणि आता हे 4 लोक निवडून आल्यावर आमचे या ठिकाणी बसलेले नेते आहेत, हे सर्व मिळून जालन्यामध्ये 2047 मध्ये जेव्हा आपले मुलं होते, ते मोठे होते, ते बाळ जन्म घेतले, जन्म घेणारे बाळ या ठिकाणी 2047 जालन्याचा विकास करण्याकरता या ठिकाणी आपल्याला या विकासाच्या योजनेकरता या महानगरपालिकेला निवडून द्यायचं आहे. ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर जनतेच्या झोपडपट्ट्यापासून झोपडपट्ट्याच्या समस्या आपल्या 2047 मध्ये जालन्याची लोकसंख्या किती असेल, हे लहान लहान मुलं मोठे होते, जे बाळ जन्म घेते, 2047 मध्ये जालन्याचा रस्ता, वीज, पाणी या विकासाच्या 2047चा जो जालन्याचा प्रकल्प आहे, या प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी आता हे 4ही नगरसेवकांची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, आपल्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासाचा जाहीरनामा आपण प्रसिद्ध केला आहे. या विकासाच्या जाहीरनामाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला विकसित जालन्याचा संकल्प पूर्ण करायचा आहे. मी एवढंच सांगेल, आपला जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेल, जालना महानगरपालिकेचा या ठिकाणी माननीय रावसाहेब दानवे जे असतील, लोणीकर जे असतील, कैलास गोरंट्याल जे असतील, आबा दानवे जे असतील, यांच्या माध्यमातून विकासासाठी आपल्याला नवीन प्रकल्प तयार करायचे आहेत. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. 25 वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना आहे. पण ज्या ठिकाणी काँग्रेस पार्टी आहे, काँग्रेस पार्टी ज्या ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी त्या सरकारने लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवली आहे. बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्रजी आले होते आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की जोपर्यंत देवेंद्र फडणवीसचं सरकार या महाराष्ट्रात आहे, भाजपाचं सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या योजनेला आपण मजबूत करतोय, या योजनेला आपण कोण येतोय. माननीय आपल्या 4 उमेदवारांना माझी विनंती आहे, तुम्ही निवडून आल्यावर आमच्या लाडक्या बहिणीचे 10 महिलांचा एक गट तयार करायचा आहे. आणि या जालना शहरातल्या 200 महिला बचत गटांना आपल्याला 1 लाख रुपये अनुदानाची योजना तयार करायची आहे. 1 लाख रुपये अनुदानाची योजना तयार करायची आहे. 200 महिला बचत गटांना आपल्याला 1 लक्ष रुपये अनुदानाची योजना, ही कर्जाची नाही आहे, पण अनुदानाची योजना आपल्याला तयार करायची आहे. खरं तर विकासाची गाडी 4 प्रकारची आहे.
विकासाची गाडी 4 चाकाची आहे. एक त्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या योजनाचा आहे, एक चाक मोदीजींच्या योजनाचा आहे, एक चाक पंकजाताई पालकमंत्री यांच्या योजनेचा आहे आणि एक माननीय रावसाहेब दानवेजी या सर्वांच्या योजनेचा आहे. शेवटी विकासाची 4 चाकाची गाडी आहे. 4 चाकाच्या गाडीने विकास होतो. केंद्रातलं मोदीचं सरकार 55 योजनेचा विकासाचं काय काय, देवेंद्र फडणवीसच्या 48 योजनेचं चाक आहे. तिसरं चाक आमच्या पंकजाताई मुंडे पालकमंत्री यांचा आहे आणि 4थं चाक रावसाहेब दानवेजी या ठिकाणी बसलेले आहे. 4 चाकाच्या विकासाच्या गाडीचा हा या ठिकाणी महानगरपालिकेचा रथ आहे. तुम्हा जालन्याच्या सर्व जनतेला तुम्हाला माझी विनंती आहे, 15 तारखेला जालन्याच्या विकासाच्या गाडीचा महापौर कुणाला म्हणणार आहे, महापौर कुणाला म्हणणार आहे, महापौर विकासाच्या गाडीचा महापौर कोण म्हणणार आहे? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती विकासाच्या गाडीचा महापौर बनणार आहे आणि ही गाडी 100च्या स्पीडने चालवण्याकरता यामध्ये जे पेट्रोल लागणार आहे, हे पेट्रोल टाकण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे मंत्री आम्ही सर्व लोक या विकासाच्या करता या महानगरपालिकेला मदत करणार आहे. मी मागच्या वेळी जालन्याला आलो होतो तेव्हा मी कैलासजी गोरंट्याल आणि आमचे रावसाहेब दानवेजींनी मला सूचना दिली होते की जालन्यामध्ये जेवढे प्रॉपर्टी कार्ड आहे, जालन्यामध्ये जेवढे सरकारी घर आहे, जालन्यामध्ये जेवढे महानगरपालिका जागेवर लोक बसले आहेत, गाळ्यांच्या जागेवर लोक बसले आहेत, या सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याची विनंती मला केली आणि मी तुम्हाला राज्याचा महसूल मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारच्या वतीनं आश्वासन देतो की जालन्यामध्ये जेवढे घर सरकारी जागेवर आहे, जे घर खाजगी जागेवर आहे, 15/10/2024 पूर्वी 15/10/2024 पूर्वी जे लोक ज्या जागेवर घर बांधले आहेत त्या सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे. मी या ठिकाणी आपल्या नगरसेवकाला विनंती करेल, निवडून आल्यावर महानगरपालिकेचा ठराव करा, कैलास गोरंट्यालचे ठराव करा. या महानगरपालिकेच्या आमच्या 4ही नगरसेवकाला विनंती आहे, सुनील खरे, पार्वताबाई देशपांडे, स्नेहलता कामत, राजेश राऊत, महानगरपालिकेत निवडून आल्यावर पहिला ठराव करा, आपल्या या जालन्यातल्या सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचं सरकार करेल. आणि एवढंच नाही तर जालना शहराला आम्ही नक्षा योजनेत आणतोय. आमच्या महानगरपालिकेचे 4ही नगरसेवक निवडून आल्यावर एक नक्षा योजना महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने सुरू केली आहे. आपल्या घराची लांबी किती, रुंदी किती, आपल्या घराची उंची किती, आपला प्लॉट किती, प्रत्येक घराचं मॅपिंग करून, तुमच्या घराचं सर्वेक्षण करून तुम्हाला तुमच्या जमिनीचा, घराचा, प्लॉटचा, घराचा सरकारी नक्षा बनवून देण्याची जबाबदारी आता आम्ही घेतलेली आहे. सरकारी नक्षा बनवून देण्याची जबाबदारी घेतलेली आहे. बंधू भगिनींनो, 500 वर्षानंतरही आपला कुटुंबातला कुणी नातू नातू बघेल तर मोबाईलवर आपला घर, आपली प्रॉपर्टी, आपल्या घराचा नकाशा आपल्याला बघता आलं पाहिजे असं ऍडव्हान्स मॅपिंग करून देण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे. आणि बंधू भगिनींनो, आणि म्हणून आपण या ठिकाणी तुमची मालमत्तेचं रक्षण करणे, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. तुम्हाला PR कार्ड देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकार जबाबदारी पूर्ण करेल, पण महानगरपालिकेच्या हे नगरसेवकाचा सही आधी महानगरपालिकेच्या नगरसेवकाला सही करायला लागणार आहे. मग महापौर सही करेल, मग पालकमंत्री पंकजाताई मुंडे सही करतील, मग माझ्याकडे येईल आणि नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची सही घेऊन या जालन्याचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करेल. आणि एवढंच नाही, कैलासजी आपले सर्व नगरसेवक निवडून आल्यानंतर तुम्ही सर्व नगरसेवकाला घेऊन मंत्रालयात या, या विकासाची गाडी घेऊन या, 100च्या स्पीड गाडी चालवा विकासाची. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे, मी तुम्हाला घेऊन
6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्याकडे घेऊन चालेल आणि जालन्याच्या विकासाकरता जेवढा पैसा लागेल माननीय रावसाहेब बबनराव सोबत मी सुद्धा विकासाचा साक्षीदार होईल एवढंच वचन देण्याकरता मी या ठिकाणी आपल्या जालन्यामध्ये आलो आहे. बंधू भगिनींनो, मी आज या नांदेडला गेलो, नांदेडवर लातूरला गेलो, लातूरवरून परभणीला गेलो, परभणीवर संभाजीनगरला आलो, आता संभाजीनगर जालन्यात आलो. 1200 किलोमीटर दूर तुमच्या भेटी करता तुमचे PR कार्ड तुमच्या घराचा सरकारी नक्षा बनवून देण्याकरता आलोय आणि घराची मी वचन दिलाय. एका घराला प्रॉपर्टी कार्ड देण्याकरता, एका घराला नक्षा बनवण्याकरता, सरकारी नक्षा बनवण्याकरता, सरकारी जागेवर बसल्या लोकांना नक्षा बनवण्याकरता 4000 रुपये खर्च येतो. पण माननीय रावसाहेबांचा आशीर्वाद आमच्यावर आहे. बबनराव लोणीकरची साथ आमच्यासोबत आहे, कैलास गोरंट्याल सारखा नेता आमच्यासोबत आहे, आबा दानवे सारखा एक कार्यकर्ता आमच्यासोबत आहे. या सर्वांचा संकल्प आहे की जालन्यामध्ये प्रॉपर्टी कार्ड देताना जनतेकडनं एकही रुपया घेऊ नका, एकही रुपया घेऊ नका, एकही नवा पैसा न घेता जालन्याचे प्रॉपर्टी कार्ड देणे, जालन्याचा नक्षा बनवून देण्याची योजना आपण करतो आहे. आणि एवढंच नाही, माननीय पंतप्रधान मोदीजींनी 30 लाख घरं महाराष्ट्राला दिलंय. देवेंद्रजींनी वचन दिलं आपल्याला, या 30 लाख घरामधले 15,000 घरं आम्ही जालन्याकरता देतो आहे, 15,000 घरं आम्ही जालन्याकरता देतो आहे. रावसाहेब, माननीय पंतप्रधान मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून जालन्यामध्ये 100 युनिट वीज वापरणारे या ठिकाणी बसलेले 90% लोक असे आहेत जे 100 युनिट वीज वापरतात. या सर्वांना चारी नगरसेवकडे तिकडे जवळ आहे माझ्या. मी नागपूरवरून आलो आहे, तुम्ही चौघही निवडून आला आहे. 8 आहे या 8 नगरसेवक निवडून आल्यावर या जालन्यामध्ये जे 100 युनिट वीज वापरणारे वीज ग्राहक आहे, आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उभ्या आहेत, बसलेल्या आहेत. तुम्हाला माझी विनंती आहे, या सर्वांकडे तुम्ही अर्ज करा. प्रधानमंत्री सूर्यघर योजना 30,000चं सूर्यघर, सूर्यावर वीज तयार करणारं सूर्यघर तुमच्या घरावर 30,000 रुपयाचं लावून देण्याची सरकारची योजना. यांच्याकडे नावं द्या. निवडून आल्यानंतर जेवढे सूर्यघर लावण्याचा या ठिकाणी हे लिस्ट पाठवतील तेवढे सूर्यघर लावून देण्याचं काम सरकार करेल. आणि सूर्यघर लावल्यानंतर तुमच्या घराला, सूर्यघर लावल्यानंतर तुमच्या घराला 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, असं प्रधानमंत्री सूर्यघर योजना तुम्ही 8ही नगरसेवकांनी करायची आहे. कराल का? पक्का कराल का? यादी तयार कराल का? नागपूरमध्ये आम्ही 12,000 सूर्यघर लावतो. नागपूरमध्ये 12,000. देवेंद्रजी, नितीनजी, मी नागपूरवरून आम्ही नागपूरचा पालकमंत्री आहे, मी अमरावतीचा पालकमंत्री आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे, प्रधानमंत्री सूर्यघर योजना आम्ही करू. तुमचे घराचे स्वामित्व कार्ड PR कार्ड आम्ही तयार करून देऊ, तुमचे प्रॉपर्टी कार्ड आम्ही तयार करू, तुमच्या घरचा नक्षा तयार करू, हे सारं करून देऊ. मोदीजीच्या 55 योजना हे लोक आणतील, देवेंद्रजीचे सरकारच्या 48 योजना आणतील. तुम्ही माझी विनंती ऐकाल का? तुम्ही माझं म्हणणं ऐकाल का? खरं सांगा, जोरात सांगा. मला माहिती आहे मुलगा मंडळी आहे, पण तुम्ही माझं म्हणणं ऐकाल का? 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, किती परिवार? किती परिवार? तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार घेऊन कुठं जाल? नागपूर बघा. नागपूरला आमची आई महालक्ष्मी जगदंबेचं मंदिर आहे. हे लोक तुम्हाला नंतर घेऊन येतील नागपूरला. घेऊन याल काय? नागपूरला घेऊन याल काय? कोण कोण नागपूरला येणार आहे? हात का सर्व येणार आहे. या आई महालक्ष्मीचं दर्शन करू
बाजूला जोरात घेऊन बंधू बहिणींनो, सकाळी लवकर झोपून उठून 10 परिवार घेऊन जा. मी सांगितलं काम, आता मी सांगितलेलं काम आहे, तुमचं काम आम्ही सर्व करू. 10 परिवार घेऊन मोबाईल मतदान काय कराल? काय कराल? मला सांगा, आपल्या मागच्या बसलेलं आहे, काय कराल? तुम्हाला मशीनवर किती कमाल, किती कमाल, 3 नाही करायचे, 2 नाही करायचे, एवढ्या जोराने बटन दाबा, फक्त बटन तोडू नका. जर सुनील खरे म्हणून कशाला पाहून पुढे आले, आमची मशीन तोडली. एवढ्या जोराने मतदान करा. पुढचे 5 वर्ष तुमच्या मताचं कर्ज इमानदारीने काम करून, तुमची सेवा करून, तुमच्या जनतेची सेवा करून, तुमच्या जनतेची आपल्या जनतेची सेवा करून, तुमच्या आयुष्यामध्ये मदत करण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आमची आहे. यांचे जमानदार देवेंद्र फडणवीसची आहे, यांचे जमानदार नितीन गडकरीची आहे, यांचे जमानदार रावसाहेब दानवेजी आहेत, यांचे जमानदार कैलास गोरंट्याल, बबनराव लोणीकर, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे आहेत. आम्ही सर्व जमानतदार आहोत. त्यांच्याकडे काय, कमळाचं वोट विकासाचं वोट आहे, कमळाचं मत विकासाचं मत आहे, बाकी सर्व भकास आहे. बंधू भगिनींनो, दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं का? दीपावलीत लक्ष्मीपूजन कोणी कोणी केलं? दीपावलीत लक्ष्मीपूजन केलं का नाही? आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? तुम्ही आई महालक्ष्मीची पूजा बरोबर केली का? आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी आपल्या घरची कमळावर होती, तर धान्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे? कमळावर येणार आहे. बंधू भगिनींनो, मी जे तुम्हाला विनंती केली आहे, 1 आणि 10 घर घेऊन जाते. कोण कोण घेऊन जाणार? 10 घर. 10 घर कोण कोण घेऊन जाल मतदान केंद्रावर? ताई, तुम्ही नेणार नाही का? तुमच्या कट्टी आहे का लोकांसोबत? आजूबाजूच्या लोकांनी जमत नाही का तुमचं? जरा थोडा हात पकडून सांगा, कोण कोण 10 घर घेऊन जाणार? सर्व घेऊन जाणार? तुम्ही 10 घर घेऊन जा. 10 घरांना 5 दिवस सांभाळा. पुढचे 5 वर्ष तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमच्या लोकांची आहे. पुढचे 5 वर्ष तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आपल्या 8 लोकांची आहे. हे 8 लोक झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टी आपल्या आयुष्यामध्ये विकसित चालना केल्याशिवाय राहणार नाही. मग माझी विनंती मान्य आहे का? 10 घराची विनंती मान्य आहे का? मी तुम्हाला तुमचे प्रॉपर्टी कार्ड बनवून देतो, पण तुम्ही 10 घर घेऊन द्या का? दोन्ही हात करून सांगा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला उन्हाला बसायला लागलं त्यामुळे माफी मागतो. यांना विनंती आहे पार्टी